विधानसभेच्या पराभवानंतर आणि महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून घमासान सुरू झालाय। जागा वाटपामध्ये 20 दिवस वाया घालवले असा सूर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि नितीन राऊत यांनी आळवला। या दोघांनी जागा वाटपाच्या विलंबाचं खापर संजय राऊत आणि नाना पटोलेंवर फोडलंय। तर काँग्रेसच्या समन्वय समितीने लक्ष दिलं नाही अशा शब्दात राऊतांनी या सगळ्यावर पलटवार केलाय। जास्त जागा मागून घेऊन काँग्रेस कमी जागांवर जिंकलं याकडे देखील संजय राऊतांनी लक्ष वेधलंय। दरम्यान विजय वडेट्टीवारांनी जागा वाटपाच्या विलंबाचं खापर संजय राऊत आणि नाना पटोलेंवर फोडलंय। तर नितीन राऊतांनी सुद्धा वाटाघाटीमध्ये वेळ घालवला असं म्हणत मवियाला घरचा आहेर दिलाय। दिवस आम्ही जागेंचा घोर ठेवला। नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन प्रमुख नेते त्या ठिकाणी होते, त्यामध्ये आम्ही होतो। परंतु जागा वाटपाचा तिळा जर 2 दिवसात संपला असता तर 18 दिवस आम्हाला प्रचारासाठी आणि प्लॅनिंगसाठी उपयोगी पडले असते। आम्ही कुठलंही प्लॅनिंग करू शकलो नाही, आम्हाला कुठलंही प्लॅनिंग करता आलं नाही। आम्हाला निवडणुकीसाठी तीनही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही। हे अनेक कारणं झाली। त्यामुळे मला वाटतं हे एक मुख्य कारण आहे की जागा वाटपांचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका नक्की बसलेला आहे। थांबणार आहे याच्यात शंका येते का काय असं वाटतंय का ह्या सगळ्या जागा वाटपायच्या याच्यात? मी म्हणतो ना, खरं म्हणजे कदाचित प्लॅनिंग आहे का? इतका वाढवलेला इतके जो वेळ वाया घालवला। बैठकीची वेळ 11 वाजता यायचं, 2 वाजता अनेक नेते उशिरा येत होते। त्यामध्ये मी कोणाचं नाव घेणार नाही। आणि यामुळे हा बैठकांचा वेळ लांबत गेला। एका जागेवरून वारंवार त्या गोष्टी होत गेल्या। कदाचित महाराष्ट्रामध्ये ही जर महाविकास आघाडीची जागेचा घोळ 2 दिवसात संपला असता तर आम्हाला, कारण 20 दिवस या जागा वाटपामध्ये आमचे पूर्ण गेले। लोकसभा निवडणुकीमध्ये जे यश प्राप्त झालं त्यानंतर आम्ही निव्वळ वाटाघाटीमध्येच आमचा वेळ जास्तीत जास्त घालवला आणि संघटनात्मक बांधणीकडे आणि येणारी विधानसभा निवडणूक याला तितकं गांभीर्याने घेतलंच नाही मुळात। आणि त्यामुळं ह्या अडचणीला आम्हाला सामोरं जावं लागलं की आमचा पराभव झाला। आमचा वाद हा मुख्यमंत्री पदासाठी राहिला। आम्ही वाटाघाटीत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला, परंतु जमिनीवर काय चित्र आहे आणि जमिनीत आम्ही कसं घुसलं पाहिजे या संबंधाने दुर्लक्ष झालं आहे, हे मान्य करावंच लागेल। तर वडेट्टीवारांनी हा जो आरोप केलाय त्या आरोपांनंतर राऊतांनी पलटवार केलाय। काँग्रेसने जास्त जागा घेतल्या आणि कमी जागा निवडून आल्या असं राऊतांनी म्हटलंय। काही ठिकाणी वाटत होतं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल, पुढे काँग्रेस जिंकेल, पण त्या संदर्भात सकारात्मक चर्चा काही वेळेला होऊ शकली नाही। प्रत्येकाला आपापल्या जागा हव्या होत्या आणि कोणाला तरी सर्वाधिक जागा लढून राज्याचं मुख्यमंत्रीपद हवं होतं किंवा अजून काय असेल। आणि काँग्रेसच्या केंद्रीय समितीनं म्हणावं तसा हस्तक्षेप केला नाही जो करायला पाहिजे होता। काँग्रेसला जास्त जागा हव्या होत्या आणि काँग्रेसला सगळ्यात कमी जागा मिळाल्या, म्हणजे जिंकून आल्या। आम्ही 20 जागा जिंकलो, पण आता त्याच्यामध्ये कशा करता वाद करायचा? जागा वाटपाला विलंब झाला हाच मुद्दा आहे। जागा वाटपाला विलंब झाला आणि त्या जागा वाटपामध्ये मिस्टर वडेट्टीवार सुद्धा होतेच की। विदर्भातल्या काही जागा वडेट्टीवारांनी सोडल्या असत्या काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला, तर फार बरं झालं असतं। ज्या जागा ते हरलेले आहेत, ज्या जागा ते हरलेले आहेत आत्ता या क्षणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।